स्वभावाला औषध नाही म्हणून सगळं मनावर घेऊ नका. या जगात सगळी माणसं सारखी नसतात. काही माणसं समजूतदार असतात, काही संवेदनशील असतात, तर काहींचा जन्म दुसऱ्यांना छळण्यासाठी झालेला असतो. काहींचा स्वभावच तसा असतो, बोलताना विचार न करणारा, वागण्यात कठोर, आत्मप्रौढी, इतरांच्या भावनांची अजिबात जाणीव नसलेला. हा त्यांच्या स्वभावाचा दोष असतो. पण तो दोष आपण आपल्या मनावर घेतो आणि तिथूनच त्रास सुरू होतो आपल्या मनाला. कोणी काहीतरी बोलतं, ते बोलणं त्याच्या स्वभावातून आलेलं असतं, पण आपण ते आपल्याशी जोडतो. हा माझ्याबद्दल असं का बोलला, मी एवढा वाईट आहे का, असा आपण विचार करतो आणि मन हळूहळू खचत जातं. खरं तर प्रत्येकाचं वागणं आपल्याबद्दल नसतं. बहुतेक वेळा ते त्याच्या अस्वस्थतेतून आलेलं असतं, त्याच्या रागातून, त्याच्या अपूर्णतेतून, पण आपण ते ओळखत नाही. आपण सगळ्यांच्या शब्दांना महत्त्व देतो, सगळ्यांच्या नजरेत चांगले राहण्याचा प्रयत्न करतो आणि या प्रयत्नात स्वतःला हरवतो. जर प्रत्येकाचे बोलणे मनावर घेत राहिलो तर मनाला कधी विश्रांतीच मिळणार नाही. आयुष्य स्वतःला सिद्ध करण्यात जाईल आणि सगळं जगणं निरर्थक वाटायला लागेल. सगळ्यांना समजून घेणं आपल्याला जमेलच असं नाही, पण सगळ्यांच्या शब्दांनी दुखवून घेणंही अजिबात गरजेचं नाही आहे. काही शब्द तिथेच सोडून द्यायला हवेत. काही वागणूक मनापर्यंत पोहोचूच द्यायची नसते. स्वतःच्या अस्तित्वाची किंमत इतरांच्या तोंडून निघणाऱ्या शब्दांवर ठरवू नये. आपण कोण आहोत हे आपण कसे वागतो यावर ठरतं, इतर आपल्याबद्दल काय आणि कसे बोलतात यावर नाही. मन शांत ठेवायचं असेल तर ही जाणीव महत्त्वाची आहे. सगळं आपल्याशी संबंधित नसतं आणि सगळं मनावर घेण्यासारखं पण नसतं. आपण स्वतःला जपलं नाही तर कुणीच आपल्याला जपणार नाही. म्हणूनच काही माणसांना त्यांच्या स्वभावासह स्वीकारता आलं तर स्वीकारावं, नाहीतर अशा लोकांपासून अंतर ठेवावं. हे कळलं तर आयुष्य हलकं होतं आणि आपण स्वतःच्या अस्तित्वात पुन्हा परत येतो.